याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण हे डेंजरस अँड ड्रेड फूड डिसीजेसमध्ये 3 डिसीज मी सांगितले होते तुम्हाला आणि त्याचं कंपॅरिझन जे आहे ते पाहिजे होतं. कॅन्सर, एड्स आणि कोविड-19. त्या तिन्ही डिसीजमध्ये विशिष्ट प्रकारचे काही सिम्पटम्स आहेत ज्याला आपण रेड सिग्नल्स म्हणू शकतो. तरी रेड सिग्नल्स ह्या तिन्ही डिसीजचे म्हणजे एक जनरल नॉलेजचा भाग आहे. जसं की हे HIV-मध्ये जे काही रेड सिग्नल्स आहेत HIV-मध्ये, त्याच्यानंतर कोविड-19मध्ये आता काही मुख्य 3 लक्षणं आढळून येतात आणि कॅन्सरमध्ये रेड सिग्नल आहे. त्या तिन्ही डिसीजला कम्पेअर करत असताना पाहता हे अलीकडं कोविडमध्ये दॅट इंडिव्हिज्युअल ज्या व्यक्तीला कोविड-19 जडलेला आहे किंवा त्याचं संक्रमण झालेलं आहे त्याला काय होतं आहे की डिफिकल्टी इन ब्रिदिंग, हे एक डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वासोश्वासाला त्रास होतो, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. तसं इथं एड्समध्ये पण काय आहे, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग. कॅन्सरमध्ये डिफिकल्टी इन स्वॉलोइंग आहे. हे डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, अन्न गिळण्यासाठी त्रास होतो, हे एक रेड सिग्नल आहे कॅन्सरचं. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅन्सरमध्ये चेंज इन मोल, कलर चेंज, मोल किंवा वर्ड, एखाद्या अंगावर जर मस असली, वर्ड किंवा मोल असला, तीळ वगैरे, तर त्याचा कलर चेंज होतो. दॅट इज ऑल्सो द रेड सिग्नल ऑफ कॅन्सर. त्याच्यानंतर या ठिकाणी हे तिसरं लक्षण जे आहे, चेंज इन बोल हॅबिट्स. इंटेस्टाईनमध्ये जो बोल हॅबिट्स, BOWL, बोल हॅबिट्स, म्हणजे जी काही आतड्याची तुमची कार्यप्रणाली आहे ती जर चेंज झाली, दॅट इज ऑल्सो द कन्सिडर ॲज अ रेड सिग्नल ऑफ कॅन्सर. तर ह्याच्यात हे 3 सिग्नल आहेत की तुम्हाला अन्न गिळायला वगैरे त्रास झाला, चेंज इन कलर झाला, मस किंवा तीळ अंगावर जो चट्टा आहे त्याच्यामध्ये चेंज इन कलर झाला, किंवा तुमचं या ठिकाणी हे म्हणजे चेंज इन बोल हॅबिट झाल्या. तर हे जसे कॅन्सरचे रेड सिग्नल आहेत 3, तसंच या ठिकाणी कोविडमध्ये पण आपल्याला 3 मुख्य लक्षणं आढळून येतात. ड्राय कफ म्हणजे कोरडा खोकला येणे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वासोश्वासाला त्रास होणे, त्याच्यानंतर फ्युअर, लक्षात ते खोकला येत असतानाच, श्वासोश्वासाला त्रास होत असताना ताप पण राहते कंटिन्यू बॉडीला. दॅट आर द 3 सिम्पटम्स, मेन सिम्पटम्स. म्हणजे जाता त्यांना आपण रेड सिग्नल्स म्हणायला काही हरकत नाही. अजून काही त्याचं सगळं संशोधन रेकॉर्डवर आलेलं नाही, पण ती मुख्य लक्षणं आहेत त्याच्यात. तसं एड्समध्ये पण 3 मुख्य लक्षणं आहेत. लक्षात त्याला आपण रेड सिग्नल म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीचं म्हणजे बॉडी वेट लॉस ऑफ बॉडी वेट, म्हणजे एकदमच 10% वजन कमी झालं एखाद्या महिन्यामध्ये, किंवा बाउट्स ऑफ फ्युअर, एक महिनाभर त्याला सततच तापीच्या भनाटे येत राहिले, ताप येत राहिले कमी जास्त कंटिन्यू, त्याला बाउट्स ऑफ फ्युअर म्हणतात. किंवा डायरिया, प्रोलॉंग्ड डायरिया, म्हणजे एखादा महिना त्याला सातत्यानं त्या ठिकाणी हे लूज मोशन होत राहिल्या. तर अशा पद्धतीनं अतिसारसारखा प्रकार, ते डायरिया, त्याच्यानंतर लॉस ऑफ बॉडी वेट, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याबरोबर तुमचं हे लॉस ऑफ बॉडी वेट, डायरिया आणि हे फ्युअर म्हणजे बाउट्स ऑफ फ्युअर, हे रेड सिग्नल्स आहेत कशाचे, एड्सचे. तर आता पहा, आज तुम्हाला हे डिसीज एड्सबद्दल जी आहे ती माहिती सांगायची अकॉर्डिंग टू युअर NCERT सिलेबस ऑर द NCERT कंटेंट. तर आता या ठिकाणी ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम ते अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ HIV आहे. म्हणजे HIV हा तुम्हाला साध्या मायक्रोस्कोप खाली काही दिसत नाही. जनरली कुठलेच व्हायरसेस काही साध्या मायक्रोस्कोप खाली दिसत नसतात. तर व्हायरस म्हणल्यानंतर आता पहा, हे कोविड-19 दॅट इज कॉज्ड बाय द SARS कोरोना व्हायरस 2 and this is AIDS that is caused by the HIV, that is caused by the HIV. ते व्हायरस म्हणल्यानंतर त्या व्हायरसमध्ये मुख्य 2 भाग असतात. कुठल्याही व्हायरसमध्ये मुख्य 2 भाग असतात. त्या व्हायरसचा असा एनव्हलप असतो, एनव्हलप म्हणजे व्हायरसला बाहेरून कवच असतं आणि त्याला आपण एनव्हलप म्हणतो. त्या कवचाला एनव्हलप प्लस कुवर, त्याची कुवर म्हणजे त्याचा गाभा असतो. आता या ठिकाणी हा पहा, हा जो आहे तो लिपिड मेम्ब्रेन आहे. हा लिपिड मेम्ब्रेन आहे. हा लिपिड मेम्ब्रेन आहे. ह्या लिपिड मेम्ब्रेनमध्ये असे खिळ्यासारखे प्रोटीन घुसलेले, हे सगळे ग्लायकोप्रोटीन आहेत. ग्लायकोप्रोटीन, त्या ग्लायकोप्रोटीनपैकी 2 इथं मी मेन्शन केले, ग्लायकोप्रोटीन 120 आणि ग्लायकोप्रोटीन 41. कारण का, हे जे 2 प्रोटीन आहेत त्याचा क्रुशियल रोल आहे, म्हणजे महत्त्वपूर्ण भूमिका याची कशामध्ये. हा व्हायरस आपल्या बॉडीच्या होस्ट सेलमध्ये शिरतो, तर होस्ट सेलमध्ये जे पेनिट्रेशन आहे त्या पेनिट्रेशनमध्ये
crucial role that had been contributed by the glycoprotein 120 and glycoprotein 41, and that's why they are labeled here. आणि म्हणून या दोनचं लेबलिंग केलं मी, त्या दोनचं लेबलिंग केलंय की बाकीचे पण ग्लायकोप्रोटीन आहेत. तर हे 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 लिपिड मेम्ब्रेनमध्ये हे घुसलेले सगळे ग्लायकोप्रोटीन आहेत. आता ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय, या ठिकाणी अमायनो ॲसिडची चेन असते आणि ती एक चेन त्या ठिकाणी शुगरच्या दुसऱ्या चेनला शुगरचं 1,4 लिंकेज असतं. ते कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन असं कॉम्बिनेशन आहे. त्याचे हे बायोमॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युलर ॲस्पेक्ट्स आहेत. हे म्हणजे मॉलिक्युल्सशी संबंधित ह्या बाबी आहेत. हे ग्लायकोप्रोटीन असे असतात लिपिड मेम्ब्रेनमध्ये घुसलेले. आणि कोअर म्हणजे हा गाभा आहे, हा कोअर. आता पहा या कोअरमध्ये या ठिकाणी तुम्हाला इथं हे प्रोटीनचे लेअर दाखवले. तर हा आउटर प्रोटीन लेअर आहे, आउटर प्रोटीन लेअर हा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला इथं हे इनर प्रोटीन लेअर पण दाखवला, इनर प्रोटीन लेअर. त्याच्यानंतर काय झालं पहा की हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस, कारण ह्या कोअरमध्ये ही कोअर जी असते, कुठल्याही व्हायरसची जी कोअर असते त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड असते. त्याच्यामध्ये काय असते, न्यूक्लिक ॲसिड. आणि न्यूक्लिक ॲसिड आयदर DNA और RNA असते. जास्तीत जास्त व्हायरसेसमध्ये RNA टाईप ऑफ जेनेटिक मटेरियल आहे. हे न्यूक्लिक ॲसिड RNAच्या स्वरूपात असतं, त्याला आपण RNA टाईप ऑफ व्हायरसेस म्हणतो. आणि जर समजा हे त्या ठिकाणी DNAचं तर DNA टाईप ऑफ व्हायरसेस, तर जनरली RNA टाईप ऑफ व्हायरसेस हे जास्त प्रमाणात असतात. या ठिकाणी हे RNA आहे, पण इथं ही केस HIV ची अशी आहे की हे RNAच्या 2 स्ट्रँड आहेत. कारण RNA हे सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. इट इज नोन फॉर अस दॅट RNA इज ए सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर and DNA इज ए डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर जनरली और टिपिकली. तर या ठिकाणी RNAच्या 2 स्टँड आहेत, 2 स्टँड सेपरेट 2 स्टँड आहेत. त्याच्याबरोबर हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा एन्झाइम आहे. तर इथं तुमच्या लक्षात येतं की हे या ठिकाणी हे RNA ची स्टँड आहे, ही एक ही RNA ची स्टँड आणि ही दुसरी एक स्टँड आहे. त्याच्याबरोबर तिथं ह्या एका स्टँडला असोसिएटेड आणि ह्या दुसऱ्या स्टँडला असोसिएटेड हा एन्झाइम आहे, ज्याला तुम्हाला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हणायचं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, AC is a suffix in the name of enzyme. AC is a suffix is the in the name of enzyme. तर पहा याच्या व्यतिरिक्त या कोअरमध्ये प्रोटीएज नावाचा एन्झाइम असतो, प्रोटीएज नावाचा एन्झाइम असतो. त्याच्यानंतर इंटिग्रेज नावाचा एन्झाइम असतो, इंटिग्रेज नावाचा एन्झाइम असतो. परंतु हे काही रेकॉर्डवर तुम्हाला NCERT मध्ये मेन्शन केलेलं नाही, म्हणून मी ते इथं दाखवलेलं नाही. तर ह्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज बरोबर HIV also possess of having the protease enzyme, protease, you have to remember this. Then त्याच्याबरोबर आणखी कोण, इंटिग्रेज नावाचा एन्झाइम असतो. इंटिग्रेज त्यांचा काही रोल असतो की ज्यावेळेस RNA हा मध्ये जाणार आहे. कारण कुठलाही व्हायरस ज्यावेळेस आपल्या होस्ट सेलमध्ये शिरत असतो, होस्ट सेल म्हणजे यजमान पेशी जी त्याला आतमध्ये घेणार आहे ती पेशी, तर त्यावेळेस काय झालेलं असतं, ते पेनिट्रेशन ऑफ व्हायरस हाऊ टेक्स प्लेस इनसाइड द होस्ट सेल ही स्टोरी तुम्हाला सांगायची. त्याच्या अगोदर काही दुसऱ्या बाबी ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगून घेतो. त्याच्यानंतर मग ही व्हायरसची एंट्री कशी होते बॉडीमध्ये ते सांगतो. आता पहा हे एड्स ही ह्या HIV इन्फेक्शनची, हे HIVचं जे संक्रमण आहे, ज्याला मराठीत HIVची बाधा होणे, HIVचा संसर्ग जडणे असं म्हणता येईल. संसर्ग आणि संसर्ग 2 शब्द वेगळे लक्षात ठेवा. मराठी मीडियम आणि सेमीचे मुलं जे असतात ते संसर्ग म्हणजे इन्फेक्शन आणि संसर्गजन्य म्हणजे कंटेजियस. तर या ठिकाणी हा एड्स हा जो डिसीज आहे, हा HIVचं इन्फेक्शन, तर हे इन्फेक्शियस म्हणजे कम्युनिकेबल आणि नॉन कंटेजियस आहे. नॉन कंटेजियस म्हणजे ह्याचा टॅटीज आहे, संसर्गजन्य नाही. एकाची बाधा दुसऱ्याला मियर टच न होणे किंवा साध्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये एकाची बाधा, एकाचं संक्रमण दुसऱ्याला असं होत नाही. हाच मुख्य फरक आहे. कशामध्ये, कोविड-19 आणि एड्समध्ये हा मुख्य फरक आहे. This is the HIV infection and non-contagious, whereas the COVID-19, this is the SARS coronavirus 2 infection that is contagious. म्हणजे साधा फिजिकल कॉन्टॅक्ट. कारण आता अलीकडच्या काळात हे लक्षात आलं की हे जे काही मोड ऑफ ट्रान्समिशन आहे कोविड-19चं, हे 3 पद्धतीचं आहे, तुम्हाला माहिती आहे. एक काय, तुमचं डायरेक्ट कॉन्टॅक्टमधून म्हणजे डायरेक्ट इन्फेक्शन हा एक प्रकार आहे, त्याच्यात इनडायरेक्ट इन्फेक्शन हा एक प्रकार आहे. तर डायरेक्ट इन्फेक्शनमध्ये कसं आहे की इन्फेक्टेड पर्सन, कोविड-19 इन्फेक्टेड पर्सन आणि तुम्ही समोरासमोर आले आणि दोघांकडे प्रोटेक्टिव्ह मेजर जर नसले तर त्याची बाधा आपल्याला येऊ शकते साध्या जवळ येण्यामुळे. तर ह्या पद्धतीचं फिजिकल कॉन्टॅक्टनं हे स्प्रेडिंग होऊ शकतं इन्फेक्शनचं. दुसरं त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळात काय झालंय, एरोसोलायझेशन. एरोसोलायझेशन म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, तिला कोविड-19 झालेला आहे, त्याने तिथं श्वासोश्वास केला आणि ती व्यक्ती तिथून निघून गेली, तरी त्या हवेमध्ये तिथं त्याचे ते जे काही व्हायरल पार्टिकल असतात ते सस्पेंडच्या स्वरूपात तिथं तरंगत्या स्वरूपात राहतात. म्हणजे ती व्यक्ती त्या जागेवर निघून गेली तरी तिथं ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे ती कंटॅमिनेटेड एअर आहे.
दूषित हवा आहे, व्हायरल पार्टिकल आहेत आणि त्या जागेवर आपण गेलो आणि तिथं आपण ब्रिदिंग केलं म्हणजे श्वासोश्वास घेतला तर त्यावेळेस ते पार्टिकल व्हायरल पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये शिरू शकतात आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, ते संक्रमण होऊ शकतं. तर हे एरोसोलायझेशन हा प्रकार आहे, म्हणजे इनडायरेक्ट इन्फेक्शनचा हा प्रकार आहे. दुसरं काही वस्तूवर जर पडलेलं असलं, एखादी व्यक्ती काम करत बसली ऑफिसमध्ये, त्याला ते संक्रमण आहे म्हणजे कोविड-19चं आणि त्या जागेवर आपण जर बसलो तर तिथं ते व्हायरल पार्टिकल पडलेले असतात, ते आपल्या हाताला वगैरे लागून येऊ शकतात. म्हणून हे हँडवॉश वगैरे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. तर ते इनडायरेक्ट इन्फेक्शन दोन पद्धतीनं होऊ शकतं, एरोसोलायझेशन आणि त्या ठिकाणी हे फोमाईट मार्फत. आणि दुसरं डायरेक्ट इन्फेक्शन म्हणजे ते त्या ठिकाणी आपण त्याच्या संपर्कात येणे. तर म्हणून ही जी केस आहे ही कशी इन्फेक्शियस आणि कंटेजियस आहे, म्हणजे हे संसर्गाचा संसर्गजन्य संसर्ग आणि हे असंसर्गजन्य संसर्ग असा प्रकार आहे. तर हे सगळं तुम्हाला मराठीत सांगावं आणि तुम्ही हे माझा व्हिडिओ पाहत असताना अगदी NCERTचं जे काही तुमचं टेक्स्ट आहे ते समोर घेऊन बसा आणि NCERTचं टेक्स्ट घेऊन लाईन टू लाईन त्याच्यात सगळी माहिती सांगितली का नाही गेली ते तुम्ही चेक करा. आता पहा या ठिकाणी हे एड्स शब्दाचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगितलं की HIV इन्फेक्शनमध्ये ही एड्स ही त्या रोगाची फायनल स्टेज आहे. त्या स्टेजला डेथ होणार, कारण हा डिसीज होत असताना हा डिसीज बॉडीमध्ये साधारणतः अलीकडच्या काळात तर असं रिपोर्टिंग आहे की 15 वर्षापर्यंत ती व्यक्ती जगते HIV इन्फेक्शन झालेली. ह्याच्यापूर्वीचं जे रिपोर्टिंग होतं ते 5 ते 10 वर्ष ती व्यक्ती जगते. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला इनिशियल स्टेज, त्याच्यानंतर ॲक्यूट स्टेज असते. ॲक्यूट स्टेज नंतर लेटेंट फेज येऊ शकते, आणि लेटेंट फेज दीर्घकाळ राहू शकते, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती मरते. कारण हा जो डिसीज आहे, हे जे इन्फेक्शन आहे हे क्युरेबल तर नाही पूर्णपणे. या ठिकाणी याला प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ऑप्शन टू अवॉइड द HIV इन्फेक्शन. मात्र याच्यामध्ये क्युरेबल नाही आणि मृत्यू अटळ आहे, फक्त प्रोलॉंगेशन ऑफ लाईफ म्हणजे जीवनकाळ त्याचा वाढू शकतो. अशा प्रकारचे हे व्हायरल इन्फेक्शन आहे. तर या ठिकाणी हे टॉपिक या धड्यामधून सुरुवातीला तुम्हाला घेण्याला हेच कारण आहे की आता प्रेझेंटली जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला समजावा, याच्या आधारे काही माहिती. आणि म्हणून हे व्हायरसेस काही लिथाल जे असतात, जीव घेणे, हे किती डेंजरस असतात आणि ज्याच्यावर व्हॅक्सिन वगैरे निघणं किती कठीण आहे. जरी आपल्याला वाटत असला लवकर म्हणजे काही शॉर्ट पिरियडमध्ये व्हॅक्सिन उपलब्ध होईल, तर तशी काही पॉसिबिलिटी नाही. आणि म्हणून हे कोरोनाबरोबर जगायची वेळ आलेली, म्हणून हा टॉपिक तुम्हाला टीचिंगसाठी घेतलेला आहे. आता पहा हे एड्स जे आहे, तर एड्सचा लॉंग फॉर्म असा आहे, A stands for acquired, I for immuno, D for deficiency, S for syndrome. Acquired means to take in the body, because this HIV infection that does not found in our body during our lifetime of that individual, of that person. म्हणजे आपल्या लाईफटाईममध्ये हे काही फ्रॉम द बर्थ हे इन्फेक्शन नाही, तर हे पुन्हा आलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये. दॅट इज म्हणून त्याला म्हणजे टू टेक इन द बॉडी आफ्टर द बर्थ. आणि याचा अर्थ काय झाला, दिस इज नॉट ए कंजेनायटल डिसीज. हा काही जन्मजात आलेला रोग नाही, हा काही अनुवंशिकतेनं मातापित्याकडून आलेला रोग नाही. तर आपल्या बॉडीमध्ये हे इन्फेक्शन पुन्हा घेतलं जात आहे आणि म्हणून त्याला अनेक प्रकारचे इन्फेक्शन, आता हे कोरोना सुद्धा काय अक्वायर्ड आहे, हे बाहेरूनच घेतलं जाते पुन्हा बॉडीमध्ये सोर्स म्हणजे इन्फेक्टेड पर्सनपासून आपल्या बॉडीमध्ये येते किंवा फोमाईटनं इन्फेक्शन होते. तर जसं हे कॉन्जेनायटल डिसीज नाही. त्याच्यानंतर डिसीज आहे पॅन्डेमिक डिसीज. आता पॅन्डेमिक म्हणजे कसं, डिसीजचे टाईप असतात, एंडेमिक डिसीजेस, इपिडेमिक डिसीजेस आणि पॅन्डेमिक डिसीजेस. तर पॅन्डेमिकमध्ये ज्याचा फैलाव सर्व जगात झाला आहे त्याला म्हणजे पॅन्डेमिक डिसीज. आता कोविड-19 सुद्धा जन्माला आला, काय म्हणून जन्माला आला, इपिडेमिक म्हणून जन्माला आला. म्हणजे वुहान ह्या प्रांतामध्ये चायनाच्या त्याचा उद्रेक झाला, आउटब्रेक, आणि दॅट स्प्रेड अक्रॉस द वर्ल्ड, आणि त्याच्यामुळं ते पॅन्डेमिक म्हणतात. तसं हे एड्स जे आहे ते दॅट इज द ऑल्सो द पॅन्डेमिक. आणि म्हणजे हे पुस्तक तुमचं लिहिलं, NCERTचं टेक्स्ट लिहिला गेला त्याच्या अगोदर 25 वर्षापासून हे इन्फेक्शन जगात पसरलेलं आहे आणि मोर दॅन 25 मिलियन्स पीपल हॅड बीन डाईड बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. तर ह्या अशा भयंकर रोगामुळं 25 मिलियनपेक्षा जास्त लोक जगामध्ये आतापर्यंत मृत्यू पावलेले. त्याच्यानंतर हा जो डिसीज आहे तो HIV मुळे जोडतो. आता हे HIV जे नाव आहे, HIV या नावाच्या अगोदर ह्या व्हायरसला 2 प्रकारचे नावं दिले गेलेली आहेत. कारण का, त्याची जी फर्स्ट केस आहे, द फर्स्ट केस ऑफ दिस टाइप ऑफ द इन्फेक्शन हॅड बीन रिपोर्टेड इन द कॅलिफोर्निया ऑफ न्यूयॉर्क इन 1981.
1981 मध्ये हे पहिल्यांदा अशा प्रकारचं इन्फेक्शनची केस नोंदवली गेली जगात आणि ती कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमध्ये नोंदवली गेली. तर त्यावेळेस सुरुवातीचं जे कोणी सायंटिस्ट होते त्यांनी एक नाव दिलं होतं, ते लिम्फ ॲडोपॅथी याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर टी सेल्सशी संबंधित एक दुसरं नाव देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल कम्युनिटीनं पुन्हा तिसरं नाव जे शेवटला फायनल केलं तर ते आहे हे HIV. तर HIVचं लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजे ह्युमनच्या बॉडीत हा व्हायरस घुसल्यानंतर तिथं इम्युनिटीची कमतरता निर्माण करतो आणि मग जीव घेणा ठरतो आणि म्हणून तसं नाव आहे त्याचं. ह्युमन बॉडीमध्ये हा व्हायरस घुसल्यानंतर तिथं इम्युनिटीची कमतरता निर्माण करतो आणि त्या व्यक्तीचा जीव घेतो आणि म्हणून तसं त्याचं नाव आहे. आता ए स्टँड्स फॉर अक्वायर्ड म्हणजे आत घेणे, व्हायरसला बॉडीला आत स्वीकारणे. इम्युनो म्हणजे इम्युन सिस्टीम डिफिशियन्सी, तो व्हायरस शरीरात आल्यामुळे कमतरता येणे. आणि सिंड्रोम हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण का HIV इन्फेक्शन झालेला व्यक्ती हा जरी सुरुवातीला सशक्त असला तरी एकतर इनिशिएशन फेजमध्ये त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याचा विंडो पिरियड असतो. त्यावेळेस जरी HIV त्याच्या बॉडीत असला तरी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. त्याची टेस्ट तुम्ही आजकाल हे कोविडमध्ये सुद्धा पाहता की पॉझिटिव्ह आला पुन्हा निगेटिव्ह येऊन पुन्हा पॉझिटिव्ह आला. हा प्रकार हे व्हायरल इन्फेक्शनमध्ये घडत असतो. त्या टेस्ट त्या पद्धतीने येत असतात. तर विंडो पिरियडमध्ये याच्या HIV इन्फेक्शनच्या काही पॉझिटिव्ह टेस्ट येत नाही. मात्र विंडो पिरियड एक 6 महिन्याचा 8 महिन्याचा संपल्यानंतर म्हणजे इनिशिएशन फेज झाल्यानंतर त्याची ॲक्यूट फेज चालू होते. त्यावेळेस मात्र त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येत असते आणि मग त्याच्यात एक टिपिकल टेस्ट असते स्क्रीनिंग टेस्ट इलायझा नावाची. ती करून दुसरी त्याच्यात जर ॲडव्हान्स टेस्ट घेतली कन्फर्मेटरी टेस्ट ज्याला वेस्टर्न ब्लॉट म्हणतात तर मग ते कन्फर्म असतं की त्याला HIV इन्फेक्शन झालेली, HIVची बाधा झालेली. तर असा प्रकार असतो त्याच्यात पहा. त्याच्यानंतर तुमच्या NCERTच्या रेकॉर्डनुसार जी माहिती आली तर हे रेट्रोव्हायरसेस टाईपचा व्हायरस आहे. रेट्रोव्हायरस टाईपचा रेट्रोव्हायरिडे नावाची फॅमिली आहे. त्याचे जे व्हायरसेस असतात तर त्याचा जो RNA जिनॉम असतो तर हा RNA जिनॉम ज्यावेळेस मध्ये जातो होस्ट सेलमध्ये त्यावेळेस तो DNA मध्ये रूपांतरित होतो. कारण जे काही सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी आहे त्याच्यानुसार तुम्हाला माहिती आहे प्रोटीन सिंथेसिसच्या मेकॅनिझममध्ये की DNA पासून RNA तयार होतो आणि RNA पासून प्रोटीन तयार होतो. DNA पासून RNA निर्माण होणे याला आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन आणि RNA पासून पुन्हा प्रोटीन निर्माण होणे याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. हे जे काही आहे तर तिथं DNA पासून RNA तयार होणे याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. तर या केसमध्ये काय होतं RNA पासून DNA तयार होतो म्हणून याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आणि हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन याच्यामध्ये होत असल्यामुळं त्याला रेट्रोव्हायरसेस फॅमिलीचा किंवा रेट्रोव्हायरस ग्रुपचा मेंबर समजलं गेलेलं आहे कुणाला HIV. त्याच्यानंतर पहा आता याचं मोड ऑफ ट्रान्समिशन जे आहे या HIVचं जे काही मोड ऑफ ट्रान्समिशन आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याचे सोर्सेस सांगतो. सोर्सेस तर HIV जो काही आढळून येतो तो बॉडी फ्लुइड्समध्ये आढळून येतो. बॉडी फ्लुइड्समध्ये तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुइड असतात. मेन फ्लुइड बॉडीचं कोणतं आहे ब्लड आहे. त्याच्यानंतर सिमेन आहे पुरुषाचं एरिया. त्याच्यानंतर व्हाजायनल सिक्रेशन स्पेसिफिकली सर्वायकल रिजनमधलं सिक्रेशन सर्वायकल फ्लुइड म्हणतात त्याला. स्त्रियाच्या गर्भाशयाच्या मुखाच्या ठिकाणी असणारं जे काही फ्लुइड आहे त्याला सर्वायकल फ्लुइड म्हणायचं. त्या ठिकाणी याचा रहिवास असतो. तर हे सोर्सेस आहेत. सोर्सेस म्हणजे स्रोत की त्या ठिकाणी हे राहतो. This virus HIV is used to stay where in the body fluids and the body fluids are like the blood, then the semen, cervical fluid, त्याच्यानंतर cerebrospinal fluid, त्याच्यानंतर tear, saliva. So these are the certain type of the fluids where the virus is used to stay in our body. त्याच्यानंतर हे सोर्सेस पाहिल्यानंतर बॉडी फ्लुइडच्या स्वरूपातले सोर्सेस जाणून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन पाहिजे. काय पाहिजे? यू हॅव टू सी द मोड ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे याची जी काही मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ते कशा पद्धतीचं आहे पहा. मोड ऑफ ट्रान्समिशन तर तुमच्या NCERTमध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन 4 प्रकारचं सांगितलं. तेच मुख्य मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. म्हणजे एकाची बाधा किंवा एकाचा संसर्ग दुसऱ्याला जाणे म्हणजे एकाचं संक्रमण दुसऱ्याला जाणे. तर हे संक्रमण काही साध्या टचनं संपर्कानं किंवा HIV झालेली व्यक्ती आपल्याबरोबर बसली कुठं ST मध्ये बसली रेल्वेमध्ये बसली कुठं चहा प्यायला समोर बसली त्याच्यामुळं काही किंवा त्यानं जे काही कप वगैरे वापरला आहे चहा पिण्यासाठी तोच आपण यूज केला तर ते इन्फेक्शन आपल्याला येईल असं बिलकुल नसतं. असा प्रकार काही याच्यामध्ये घडत नाही. कारण याला मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये मीडियमची आवश्यकता आहे. मीडियम म्हणजे हे बॉडी फ्लुइड जर इन्फेक्टेड पर्सनचा आपल्याला बॉडीमध्ये आलं काही कारणानं तर हे मीडियम मार्फत हे बॉडी फ्लुइड हे मीडियम आहे याच्यातून हे ट्रान्समिशन एकाचं दुसऱ्याला जडत आहे. मग याच्यानुसार जे काही मोड ऑफ ट्रान्समिशन सांगितलेले हे पहा मोड ऑफ
ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन. तर मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये 4 प्रकारचे मोड तुम्हाला सांगितलेले आहेत. एक सेक्शुअल कॉन्टॅक्ट, एक मोड आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट. दुसरा आहे ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन. त्याच्यानंतर तिसरा आहे शेअरिंग ऑफ needles, sharing of needles and syringes. त्याच्यानंतर चौथा आहे फ्रॉम pregnant woman to her fetus or child, newborn child. So these are the 4 modes of transmission. Those have been mentioned in your NCERT. So accordingly सेक्शुअल म्हणजे लैंगिक संबंध, ओरल सेक्शुअल म्हणजे ओरल सेक्स असो, ॲनल सेक्स असो, व्हजायनल सेक्स असो, हेट्रोसेक्शुअलिटी, होमोसेक्शुअलिटी, कोणत्याही प्रकारचा सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला कोणाचा, इन्फेक्टेड पर्सनचा नॉन इन्फेक्टेड पर्सन बरोबर, म्हणजे ज्याला ह्या रोगाची लागण झाली त्याचा, ज्याला लागण झालेली नाही त्याच्याबरोबर, म्हणजे हे जनरली हे अनसेफ सेक्स कॉन्टॅक्ट जर झाला, जनरली काय झालं असतं याच्यामध्ये काही रिस्क ग्रुपचे मेंबर्स असतात त्यांच्याबरोबर जर झाला, जसं ड्रायव्हर लाईनमधले ड्रायव्हर्स आहेत किंवा प्रॉस्टिट्यूट आहेत, म्हणजे मल्टी प्रोफेशनल पार्टनर्स, तर अशा लोकांबरोबर जर विदाऊट ऑफ कंडोम सेक्स झाला तर त्याला अनसेफ सेक्स म्हणतात. तर त्या ठिकाणी ही मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते की इन्फेक्शन त्या ठिकाणी नॉन इन्फेक्टेड पर्सनला जाणं, इन्फेक्टेड करून मेलकडून फिमेलला किंवा फिमेलकडून मेलला. त्याच्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन अँड द ब्लड प्रॉडक्ट्स. आता बऱ्याच वेळेस रक्त घेता वेळेस किंवा आपण रक्त देता वेळेस ते चेकआउट होऊन द्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे, कारण HIV इन्फेक्टेड व्यक्तीचं जर रक्त घेण्यात आलं ज्याला ब्लड पाहिजे तर त्या ठिकाणी ही बाधा नॉन इन्फेक्टेड पर्सनला जाऊ शकते. म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये किंवा काही ब्लडचे प्रॉडक्ट्स असतात, जसं एखाद्याला RBCs पाहिजे असतात, एखाद्याला कुठले तरी ब्लडमधले महत्त्वाचे प्रोटीन पाहिजे असतात, मग इन्फेक्टेड पर्सनचे जर विदाऊट चेक देण्यात आले नॉन इन्फेक्टेड पर्सनला, देन ट्रान्समिशन ऑफ सॉर्ट टेक्स प्लेस. शेअरिंग ऑफ निडल्स अँड सिरिंजेस. शेअरिंग ऑफ निडल्स अँड सिरिंजेसमध्ये कसं, पहिलं हे गोंदायचे वगैरे, मग ती गोंदण्यासाठी जी निडल आहे ती वापरली, मग गोंदल्यानंतर ते एकाला गोंदलं पुन्हा दुसऱ्याला गोंदलं, ज्याला गोंदलं अगोदर त्याला इन्फेक्शन आहे, दुसऱ्याला नाही, मग याची बाधा त्याला जाणार. किंवा सिरिंजेसमध्ये आता अलीकडच्या काळात हे डिस्पोजेबल सिरिंजेस किंवा निडल्स जे आहेत ते यूज केल्या जातात. मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझ्या गावामध्ये काही डॉक्टर यायचे बाहेरून ट्रीटमेंट द्यायला, मग त्यांनी जी निडल आणलेली असायची एकच असायची ती निडल, आणि ती निडलला काय करायचे ते की तिला गरम करून घ्यायचे आणि मग 10-20 लोकांना जेवढे त्या दिवशी तिथं येणार त्यांच्याकडे पेशंट तेवढ्याला इंजेक्शन देऊन टाकायचे. तर हा प्रकार अलीकडच्या काळात हे असे व्हायरल इन्फेक्शन आल्यामुळं चालत नाही. ज्या काही सिरीज किंवा निडल आहेत, सिरीज म्हणजे ती मोठी असते की जिच्यामध्ये आपलं ते ब्लड वगैरे काढून घेतात त्याला सिरीज म्हणा, आणि इंजेक्शन लस वगैरे देतात ती निडल आहे. तर ह्याचं जर शेअरिंग झालं म्हणजे इन्फेक्टेड पर्सनचं नॉन इन्फेक्टेड पर्सनला, तर मग ही बाधा एकाची दुसऱ्याला जाऊ शकते. आता ह्याचं एक उत्तर उदाहरण म्हणजे शेअरिंग ऑफ रेझर बार. सलूनमध्ये हे दाढीचा जो भाग असतो पुरुषाचा, याच्यामध्ये मोठ्या संख्येनं लिम्फ नोड असतात, आणि मग हे लिम्फ नोड जे आहे तर ह्या लिम्फ नोडमध्ये हे अँटीजेन येऊन थांबत असतात, तसा HIV लिम्फ नोडमध्ये थांबलेला असतो. तर दाढी करता वेळेस एकच ब्लेड, BLAD ब्लेड किंवा ती रेझर, ते जे काही बार्बर आहे नावी, तर त्यानं इन्फेक्टेड पर्सनवर वापरलेली दुसऱ्या 10वर जर वापरली तर मग ती बाधा, आणि ती जर ब्लड लागली, ती रेझर जर त्या व्यक्तीला टच झाली, आणि मग तिथं ते व्हायरस कसं आहे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली दिसणारी मायक्रो एंटिटी आहे, तर ती मग दुसऱ्याला जाणार ती बाधा. तर असंही ट्रान्समिशन होऊ शकतं. त्याच्यानंतर हे प्रेग्नंट वुमन, HIV बाधित जी स्त्री आहे तिनं जन्म द्यायला नको नवीन आपण त्याला, कारण तिचं हे HIV इन्फेक्शन ते नवजात शिशूला म्हणजे त्या ठिकाणी फिटस आब्रकाला जाऊ शकतं. सो दीज आर द मोड्स ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे मोड ऑफ ट्रान्समिशन झाल्यानंतर आता हे काही रिस्क ग्रुपचे लोक असतात, काही लोकांना रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता असते, पुन्हा पुन्हा त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन, कारण का तशा कंडिशनचे जे लोक आहेत त्याची तुम्ही यादी बनवा असं NCERT तुम्हाला सांगितलंय. म्हणजे कुणाला अनिमिया झालेला असतो त्याला दरवेळेला रक्त घ्यावं लागतं, कुणाला वेगवेगळ्या रक्तामध्ये काही घटक कमी असतात, पुन्हा रक्ताचे घटक घ्यावे लागतात. अशा लोकांमध्ये ही रिस्क असते की पुन्हा पुन्हा रिपीटेडली ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना हे कधी कधी जर चेकआउट हमेशाच त्याला टाळलं, चेकआउट नाही केलं घेतलं तर ही बाधा एकाची दुसऱ्याला जाऊ शकते. मिअर टच और फिजिकल कॉन्टॅक्टनं हे काही होत नाही, साध्या संपर्कानं हा डिसीज जात नाही, किंवा भांडे वगैरे कॉमन शेअरिंग झाल्यामुळे त्यांना काही हा डिसीज जात नाही. आणि म्हणून तिथे एक NCERT हे आलेलं आहे वाक्य, इट इज हेन्स इम्परेटिव्ह फॉर द फिजिकल अँड सायकोलॉजिकल वेलबिंग. इट इज हिअर इम्परेटिव्ह, म्हणून हे अनिवार्य आहे की भौतिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या
समाजानं आणि फॅमिलीतल्या लोकांनी सक्षम राहणे गरजेचं आहे. अँड दे हॅव नो नीड टू आयसोलेट द HIV सफरर फ्रॉम द फॅमिली अँड सोसायटी. त्यांनी त्याला वाढीत टाकायला नको, आयसोलेट करायला नको कोणाला, म्हणजे त्याला टाळणे, त्याला चुकवणे असं जर केलं तर मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा राग निर्माण होतो की हे आपल्याला चुकवायला लागले. HIV बाधित व्यक्ती समाजामध्ये वावरली, फॅमिलीमध्ये वावरली तर तिच्यामुळं ते इन्फेक्शन काही सेक्शुअल कॉन्टॅक्ट आल्याशिवाय किंवा कुठलं तरी मीडियम ब्लड वगैरे डोनेट केल्याशिवाय ते काही इन्फेक्शन जाणार नाही. आणि म्हणून हे फिजिकली आणि सायकोलॉजिकली वेलबिंग असणं फॅमिली मेंबरनी आणि सोसायटीनं अशा सफररच्या विरुद्ध हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मोठा टाइम लॅग आहे. टाइम लॅग म्हणजे दीर्घकाळ. कसा, इन्फेक्टेड पर्सन जो असतो त्याच्यामध्ये लक्षणे यायला तुम्हाला सांगितलं की याच्या 4 स्टेज आहेत, ज्या स्टेजचं डिस्क्रिप्शन काही रेकॉर्डवर आलेलं नाही NCERTमध्ये. म्हणजे इनिशियल स्टेज असते इन्फेक्शनची, विंडो पिरियड असतो त्याच्यामध्ये. तिथं तुम्ही जरी टेस्ट घेतली HIV बॉडीत असला तरी ती बॉडी काही पॉझिटिव्ह टेस्ट दाखवत नाही. त्याच्यानंतर पुढं ॲक्यूट स्टेज येते. ॲक्यूट स्टेजमध्ये ते HIV ग्रो आणि डेव्हलप होतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र पॉझिटिव्ह टेस्ट येते. त्याच्यात HIV बॉडीमध्ये असल्यानंतर पॉझिटिव्ह टेस्ट येत असते त्याच्यात. पुढं तो व्हायरस जो आहे तो लेटेंट फेजमध्ये जातो. लेटेंट फेज म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये राहतो, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतो होस्ट सेलमध्ये. कारण तो जर ॲक्टिव्ह बनला तर मग ते स्टेजेस वाढत जातात आणि शेवटी एड्स ही फायनल स्टेज येते, ज्याच्यात डेथ होत असतो. त्याला फार दीर्घ काळ लागतो. आता 5 ते 10 वर्ष बरेच व्यक्ती ह्या अशा इन्फेक्शनमध्ये जगलेले आढळून आलेले आहेत. अलीकडच्या काळात तर 20-20 वर्षापर्यंत जगतात. त्याच्यामुळं हे प्रोलॉंगेशन ऑफ लाईफ आहे. आणि सिम्पटम्स पहिली इनिशिएशन स्टेज झाल्यानंतर ॲक्यूट स्टेज झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असिम्प्टोमॅटिक स्टेज राहते आणि शेवटी सिम्प्टोमॅटिक स्टेज म्हणजे एड्स या स्टेजला सिम्प्टम दिसतात. आणि तिथं सिंड्रोम हा शब्द आहे. सिंड्रोम म्हणजे काय झालं असतं, ज्या व्यक्तीला HIV ची बाधा झाली त्याची बॉडी अनेक प्रकारचे लक्षणं दाखवते. ते ग्रुप ऑफ सिम्प्टम झाले. कारण त्याला अनेक रोग जडलेले असतात. त्याचं कारण काय झालेलं असतं की आपल्या बॉडीची जी काही मेन डिफेन्स लाईन आहे ती मेन डिफेन्स लाईन आहे TS सेल. जसं की आर्मी आहे. आता एखाद्या देशाची आर्मी जर पडली तर दुसरे बाजूचे शेजारी देश सगळेच आक्रमण करणार. ज्याने समजा त्या ठिकाणी 1-2 देशाचं युद्ध झालं A आणि Bचं, तर त्याच्यात एक B देश हरला, Aच्या लोकांनी जिंकलं तर बाजूचे CD वाले पण काय करणार, तिथं आक्रमण करायला बघणार. तसं झालेलं असतं ह्या HIV इन्फेक्शनमध्ये. कारण हा व्हायरस शिरल्यानंतर TS सेलचा काउंट घटलेला असतो मोठ्या प्रमाणावर. म्हणजे त्याला CD4 काउंट डिक्रीज म्हणतात. क्लस्टर डिफरन्शिएशन 4 काउंट डिक्रीज. आणि ही एक भयानक गोष्ट आहे शरीराच्या इम्युनिटीच्या दृष्टीनं. आणि हे सगळं जे काही इम्युनिटी घसरलेली असते ही ग्रॅज्युअल डिक्रीज इन इम्युनिटी झालेली ह्या HIV इन्फेक्शनमध्ये. आणि हाच प्रकार नेमका कोविड-19मध्ये नाही. कारण कोविड-19मध्ये सडन त्या ठिकाणी इम्युनिटी डिक्रीज आहे, सडन. त्याच्यामुळं मल्टिफ्युलर ऑर्गन आहे सडन, आणि म्हणून सडन डेथ आहे. म्हणजे 2-4 दिवस इन्फेक्शन कोविड-19 जर तुम्ही अंगावर काढण्याचा प्रयत्न केला, दॅट इज टेरिफिक अँड दॅट इज ड्रेडफुल अँड डेंजरस. देर इज नो चान्स फॉर द सर्वायवल ऑफ यू. आणि म्हणून कोविड-19चे जे काही मेन सिम्पटम्स आहेत हे 3 रेड सिग्नल सारखे ते आढळल्या तसं त्या ठिकाणी भास झाल्याबरोबर त्याला चेकआउट करणं आवश्यक आहे, टेस्ट वगैरे करणं आवश्यक आहे. HIV इन्फेक्शन हे दीर्घकालीन इन्फेक्शन आहे. याच्यामध्ये इम्युनिटी ग्रॅज्युअली डिक्रीज होते. आणि एकदा का इम्युन सिस्टीममधली TH म्हणजे मेन डिफेन्स लाईन फेल झाली, कोलॅप्स झाली की कुठल्याही प्रकारचे ऑर्गॅनिझम, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो सध्या की दैनंदिन जीवनामध्ये आपण आता दररोज काही आजारी पडत नाही. आपली बॉडी एक्सपोजर कशाला, वेगवेगळ्या मायक्रोएन्टिटी. ॲटमॉस्फिरिक एअरमध्ये पोल्युटेड एअर आहे, तिथे वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, वेगवेगळे फंजाय आहेत, त्याचे घटक आहेत, बुरशीजन्य घटक, स्पोर्स वगैरे त्याच्यानंतर बॅक्टेरिया आहेत, त्याचे स्पोर्स आहेत वेगवेगळे, किंवा तुमचं व्हायरसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, कॉमन कोल्ड वगैरे. तर ते इन्फेक्शन जरी आपल्याला झालं तरी आपली इम्युन सिस्टीम जी आहे त्याला रोखत असते आणि म्हणून आपण हेल्दी कंडिशनमध्ये राहतो, सारखं काही आजारी पडत नाही. पण ह्या आजारामुळं जर इम्युन सिस्टीम कोलॅप्स झाली तर मग कोणी बी जे काही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणतात त्याला, संधी साधू कोणी बॅक्टेरिया शिरले त्याच्यामुळं त्याचे लक्षण येणार. दुसऱ्या प्रकारचा टॅक्झोप्लाझ्मा इथं सांगितलाय तो शिरला त्याच्यामुळे ते लक्षण येणार. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोबियल एंटिटी शिरल्या की पुन्हा रोखायला कोणीच नाही त्यांना, आणि म्हणून बॉडी काय होते, अनेक रोगाचा बळी ठरते. ससेप्टिबल म्हणजे संवेदनशील बोलते, कोणीही हल्ला केला तर त्याचा हल्ला यशस्वी होतो, मग त्याच्यानुसार त्याचे लक्षणं दिसत राहतात. आता बऱ्याच वेळेस HIV जे पेशंट वाढतात त्याच्या घरचे सांगतात की ब्लड कॅन्सर झाला होता. ब्लड कॅन्सर झाला होता हे सांगण्यामागे काय की त्यांना HIV सांगायला थोडं असं संकोचित वाटतंय, आणि म्हणून ते त्याला ब्लड कॅन्सर झाला म्हणून सांगतात. तर ब्लड कॅन्सर होणे हे काय झालं, ते ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे
की हे HIV-मुळं सगळं डिटोरेशन झालं तुमच्या इम्युन सिस्टीम कोलॅप्स झाली, मग कोणीही जरी मध्ये शिरलं तरी त्याच्यामुळे तो रोग झाला आणि मग सगळ्या रोगाचा समूह म्हणजे ग्रुप ऑफ डिसीजेस म्हणजेच ग्रुप ऑफ सिम्पटम्स अँड दॅट इज द सिंड्रोम. इकडे पण सिंड्रोम शब्द आलाय तुम्हाला माहिती आहे सार्समध्ये. सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित वेगवेगळे लक्षणं म्हणजे त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम बाधित होते आणि रेस्पिरेटरी सिस्टीम बाधित होणे म्हणजे काही फार दीर्घकाळ टिकता येणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये लवकर मृत्यू आहे. त्याच्यात डिटोरेशन ऑफ इम्युनिटी फास्ट आहे. पुढं पहा या ठिकाणी जे काही रेकॉर्डवर अभ्यास आला आहे तुम्हाला त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये काही क्युअर नाही तुम्हाला सांगितलंच मी. हा रोग काही क्युरेबल नाही तर प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ऑप्शन टू अवॉइड दिस टाईप ऑफ इन्फेक्शन. त्याच्यानंतर स्प्रेड दिस इन्फेक्शन HIV इन्फेक्शन कॅन बी स्प्रेड ड्यू टू कॉशियस बिहेवियर पॅटर्न असा शब्द आला आहे. कॉशियस बिहेवियर पॅटर्न म्हणजे कसं की जाणून बुजून तुम्ही जर त्याची दखल नाही घेतली, तुम्ही उगाच भोगम असंच वागत आहे काही होत नाही काही नाही, अनसेफ सेक्स केला तर काही होणार नाही, किंवा जे रिस्की ग्रुपचे मेंबर्स आहेत त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आपणही ड्रग वगैरे ॲडिक्शन दाखवलं कारण इंट्राव्हेनस ड्रग अबुजर असतात आणि मग त्यांच्या संपर्कात आलं मग त्यांच्याबरोबर कुठेही त्या ठिकाणी अशा काही मिस्टेक झाल्या म्हणजे तुम्ही जर त्याची जाणून बुजून त्याची दखल घेतली नाही तर मग हे इन्फेक्शन बॉडीमध्ये येऊ शकतं आणि ती ज्याची त्याची चूक आहे त्या इंडिव्हिज्युअलची ती त्या ठिकाणी चूक आहे तशी त्यांना करायला नको. हे इन्फेक्शन हे HIV इन्फेक्शन जे आहे दॅट डज नॉट स्प्रेड बिकॉज ऑफ द इनॲडव्हर्टेंटली म्हणजे ज्याने अनजाने हे काही आपोआप घडणारे इन्फेक्शन नाही. जसं आता एखाद्याला टायफॉइड झाला ते अनजानेपणे घडू शकते की नकळतपणे घडणारं ते इन्फेक्शन आहे. निमोनिया झाला तर तेही निमोनिया होऊ शकतो कारण ते काही तुम्ही जाणून बुजून केलेलं नाही. ते आपोआप ते निसर्गामध्ये मायक्रोबियल एंटिटी वाढल्या तिथं तुमचा काहीतरी संपर्क आला त्याच्यातून तुम्हाला निमोनिया जडला, टायफॉइड जडला, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं हे अनजाने घडणारं आहे. तसं हे होत नाही. हे जे इन्फेक्शन आहे ते कॉशियस बिहेवियर पॅटर्न म्हणजे तुम्हाला ह्याच्याविषयी माहीत आहे की हे कसं टाळलं जाऊ शकते आणि त्या प्रिकॉशनरी मेजर त्या टाळल्या जायच्या ज्या आहेत त्या जर तुम्ही घेतले नाही त्या प्रकारची काळजी तर मग हे इन्फेक्शन तुम्हाला होणार. म्हणजे ते कॉशियस बिहेवियर पॅटर्न जे आहे त्याच्यामुळे ते स्प्रेड होऊ शकते. असं अंजाने टायफॉइड निमोनिया किंवा टायफॉइड फीवरसारखं होत नाही. त्याच्यानंतर पुअर मॉनिटरिंगमुळे हे इन्फेक्शन एकाचं दुसऱ्याला जडू शकते. पुअर मॉनिटरिंग कोण हे ब्लड ट्रान्सफ्युजनचे पेशंट असतात. हे पुन्हा पुन्हा रक्त घेत असतात. त्यांच्या शरीराची हेल्थ काही प्रॉपर नसते आणि मग त्यांच्यामध्ये हे रक्त घेत असताना जर चेकआउट केलं नाही कंटाळा केला ते असंच निग्लिजन्स दाखवलं तर मग ते इन्फेक्शन येऊ शकतं रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन पेशंटमध्ये. त्याच्यानंतर जे स्त्रीला HIV इन्फेक्शन झालेले तिने काही न्यूबॉर्नला जन्म द्यायला नको आहे तर तसं जर केलं तर मग ते न्यूबॉर्नला सुद्धा ते इन्फेक्शन जाणार म्हणजे ते पुअर मॉनिटरिंग झालं. तर आता आपण या ठिकाणी हे शेवटचा जो भाग आहे या टॉपिकमधला एड्सच्या टॉपिकमधला ह्या सेक्शनमधला तो जो आहे तो प्रिव्हेंटिव्ह मेजरचा आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजरचा तो पाहण्याच्या अगोदर की एंट्री ऑफ व्हायरस इनटू द होस्ट सेल पाहू. एंट्री ऑफ व्हायरस इनटू द की हा व्हायरस जो आहे तो कसा शिरतो कुठं होस्ट सेलमध्ये यजमान पेशीमध्ये. आता ही समजा अशा प्रकारची तुम्हाला डायग्राम दिलेली एनसीईआरटीमध्ये ही होस्ट सेल आहे ॲनिमल सेल असं लिहिलेलं आहे. ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथं सेल वॉल नसते. सेल वॉल इज अपसेट. त्याच्यामुळे या ठिकाणी ही प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा हे सेल मेम्ब्रेन आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. तर हे व्हायरसचे हे जे काही ग्लायकोप्रोटीन आहेत 120 आणि 41 हे क्रुशियल रोल बजावतात. कशामध्ये की हा व्हायरस त्या ठिकाणी हे असं मीडियमचं जे काही म्हणजे अप्रोच आला कॉन्टॅक्ट आला मीडियमचा सेक्शुअल कॉन्टॅक्ट ब्लड ट्रान्सफ्युजन तर त्यावेळेस काय होतं की आपल्या एकदा रक्तामध्ये वगैरे किंवा सिमेंटमध्ये व्हाजायनल सिक्रेशनमधून हा व्हायरस बॉडीमध्ये शिरल्यानंतर याचं टार्गेट आहे ह्या व्हायरसचं TS सेल ह्याचं टार्गेट आहे TS सेल. आणि ह्या ज्या TS सेल असतात टी हेल्पर सेल तर ह्या सेल्युलर इम्युनिटी प्रदान करण्याला रिस्पॉन्सिबल अशा सेल्स आहेत. म्हणजे मेन डिफेन्स लाईन ऑफ बॉडी आहे ह्या TH सेल्स. तर याच्यावर एक रिसेप्टर असतो ज्याला क्लस्टर डिफरन्शिएशन 4 असं म्हणायचं. हे क्लस्टर डिफरन्शिएशन 4 हा इम्युन टाईप ऑफ सेलवर असतो. हा क्लस्टर डिफरन्शिएशन 4 हा मॅक्रोफेजेसवर किंवा मोनोसाइट्सवर म्हणजे मॅक्रोफेजेसचाच टाईप आहे मोनोसाइट्स किंवा डेंड्रायटिक सेल्स याच्यावर पण असतो. पण मुख्यतः इथं
TS सेलवर असतो हा रिसेप्टर, आणि मग ह्या रिसेप्टर बरोबर हे ग्लायकोप्रोटीन इंटरॅक्ट होतात याच्याबरोबर. तर ह्या मॉलिक्युलर इंटरलॅक्शन आहे, हे इम्युनॉलॉजीचा पण भाग आहे, मॉलिक्युलर बायोलॉजीचा भाग आहे, हे तर जेनेटिक्स पण आहे मोठ्या प्रमाणात. तर आता पहा या ठिकाणी ह्या TS सेल्स, ह्या CD4 सेल्स हे मुख्य टार्गेट आहे याचं. परंतु काय असतं की आता एखादं मोठं शहर आहे समजा बॉम्बे वगैरे किंवा मेट्रो सिटी आहे, तर त्या ठिकाणी दंगल वगैरे घडली तर ते राज्य सरकार काय करत असतं, अगोदर तिथलं जे स्टेट गव्हर्नमेंटची जी काही प्रोटेक्टिव्ह मशिनरी आहे म्हणजे पोलीस वगैरे, स्टेट पोलीस, SRP हे तैनात करत असतं. एकदम सिच्युएशन कंट्रोलच होत नसेल तर कोण येणार, मग आर्मी येणार. तर असं इथं काय झालं असतं की हा व्हायरस शिरत असताना कसा शिरतो पहा. तर तुम्हाला दुसऱ्या धड्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी वगैरे ह्या चॅप्टरमध्ये हे लायटिक सायकल नावाचं सायकल आहे. तर ते लायटिक सायकल ह्याला मिळतं जुळतं आहे थोडं. त्याच्यामध्ये हे लाईफ सायकल पॅटर्न सांगितलेला आहे व्हायरसचा. तर आता व्हायरस, कुठलाही व्हायरस म्हटलं की ते होस्ट सेलच्या बाहेर इनॅक्टिव्ह असतो, त्याला स्वतःची मेटाबॉलिक मशिनरी नसते. त्याच्यामुळे व्हायरसेस हे होस्ट सेलच्या बाहेर कसे मृत घटक समजले जातात. म्हणून तर आपण म्हणतो द व्हायरसेस आर प्रेझेंट ऑन द थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. थ्रेशोल्ड ऑफ लाईफ म्हणजे जीवन मरणाच्या उंबरठ्यावर असणारे घटक. तर हे ज्या ज्यावेळेस होस्ट सेलच्या बाहेर असतात ते इनॅक्टिव्ह असतात. कोविड-19ला रिस्पॉन्सिबल असणारा जो व्हायरस आहे SARS-CoV-2 त्याचंही तसंच आहे, तो बाहेर इनॅक्टिव्ह असतो, बॉडीमध्ये शिरला की ॲक्टिव्ह होतो. तर या ठिकाणी आता हा व्हायरस हा सेलच्या संपर्कात आला की या ठिकाणी फ्युजन दाखवतो, त्याला अटॅचमेंट ऑफ व्हायरस म्हणतात ऑफ द होस्ट सेल. म्हणजे अटॅचमेंट त्याची एकदा सक्सेस ठरली की ते एनोलमच्या साहाय्याने ह्या सेल मेम्ब्रेनला फ्युजन होतं, आणि फ्युजन झाल्यानंतर मध्ये जे काही हे कोर प्रोटीन आहेत, हे कोरमध्ये हे जे प्रोटीन कोट आहे, आउटर प्रोटीन कोट, इनर प्रोटीन कोट, तर प्रोटीएज नावाचा जो एन्झाईम असतो त्याच्या साहाय्याने ते नष्ट होतात. आणि त्याच्यामुळं हे RNA जे आहे न्यूक्लिक ॲसिड हे आत जात असतं, त्याला वाट मोकळी होती. तर ते व्हायरल RNA, ते RNA जिनोममध्ये 2 स्ट्रँड आहे सांगितलं मी तुम्हाला, हे याचं स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे. ह्या 2 स्ट्रँड असतात आणि ह्या दोन्ही RNAच्या स्ट्रँड इथून आतमध्ये एंट्री घेतात. आता व्हायरस मधल्या ही जी काही RNAची स्ट्रँड आहे ही आतमध्ये येते, ही पण स्ट्रँड अशी आतमध्ये येते, आणि याच्याबरोबर हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड नावाचा एन्झाईम हा पण मध्ये येतो, आणि त्याच्यासोबत आणखी हे इंटिग्रेज नावाचा एन्झाईम तो पण मध्ये येतो. प्रोटीएज नावाच्या एन्झाईमचं कार्य बाहेर संपलेलं असतं. आता पहा, हे जेनेटिक मटेरियल मध्ये आल्यानंतर, हे न्यूक्लिक ॲसिड मध्ये आल्यानंतर बाहेर जी काही हे एनोलम राहिला, एनोलम आणि हे प्रोटीनचे कोड, तर त्याला आता घोस्ट म्हणायचे, त्याला काय म्हणायचे, घोस्ट. ते घोस्ट बाहेर राहते आणि होस्टमध्ये हे RNA जिनॉम येतो. आता हा RNAचं रूपांतर इथं DNA मध्ये होतं. ह्या सेलमध्ये एकदा शिरला, इथं सायटोप्लाझम आहे, आता या सेलची मेटाबॉलिक मशिनरी आहे, आणि मग या ठिकाणी हा RNA जो आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन दाखवतो. हे इथं या एन्झाईमच्या साहाय्यानं हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होणार, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनचा परिणाम RNAचं रूपांतर DNA. तर व्हायरल DNA, आता हा जो DNA आहे हा व्हायरल DNA, हा दिस इज ए व्हायरल DNA बघा. तर ही अशी एंट्री झाली त्याची, ह्याला पेनिट्रेशन ऑफ व्हायरस, पेनिट्रेशन ऑफ होस्ट सेल म्हणतात त्याला. पेनिट्रेशन ऑफ होस्ट सेल म्हणजे होस्ट सेलला चिरून हे RNA जो आहे त्या व्हायरसचा मेन जेनेटिक मटेरियल त्या आत त्यानं प्रवेश केलेला आहे, आणि त्याच्यानंतर हे RNAचं रूपांतर DNA मध्ये झालेलं आहे, व्हायरल DNA. आता व्हायरल DNA पुन्हा ही न्यूक्लियस आहे, ही जी होस्ट सेल आहे त्या होस्ट सेलचा हा न्यूक्लियस आहे. आता न्यूक्लियसमध्ये हा DNA काय असा नेकडं नसतो, हे क्रोमोझोममध्ये हा DNA असतो. तर ह्या DNA ला जाऊन हा व्हायरस मिळतो. हा व्हायरल DNA ह्या क्रोमोझोम मधल्या DNA ला जाऊन त्याच्यामध्ये मिक्सअप होणे, त्याला इनकॉर्पोरेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात, इनकॉर्पोरेशन. इट मीन्स व्हायरल DNA इज इनकॉर्पोरेटेड इनटू द होस्ट DNA. त्याच्यानंतर हा इनकॉर्पोरेट झालेला व्हायरल DNA या ठिकाणी इंटिग्रेट होतो, एकात्मिक होतो, इंटिग्रेट. तर ते इंटिग्रेज नावाचा एन्झाईम योगदान देतो तिथं, इंटिग्रेज नावाचा, ह्याच्याबरोबर आलेला इंटिग्रेज नावाचा एन्झाईम योगदान देतो. आणि म्हणून व्हायरल DNA इंटिग्रेटेड विथ द इनकॉर्पोरेटेड व्हायरल DNA इंटिग्रेटेड विथ द होस्ट DNA. पुढं काय होतं का, हा DNA, आता हे सगळं जे काही तुम्हाला माहिती आहे, DNA म्हणजे काय आहे, कंट्रोलिंग सेंटर ऑफ सेल. आता या DNA वर ताबा घेतला व्हायरल DNA ना ह्या होस्ट DNA वर ताबा घेतलेला आहे, आणि मग हा DNA जसा पाहिजे तसा राबवून घेतला जातो. या ठिकाणी हा जो DNA आहे याचं रिप्लिकेशन होत असताना किंवा डुप्लिकेशन होत असताना, म्हणजे ते DNAचं न्यूक्लिक ॲसिडचं रिप्रोडक्शन असतं, तर त्याला आपण रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन म्हणतो.
तर इथं रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन होणार, त्यावेळेस हे जे काही हा व्हायरल डीएनए आहे तो पण रिप्लिकेट होणार किंवा डुप्लिकेट होणार. त्याच्यानंतर पुढं हा जो व्हायरल डीएनए आहे त्याच्यापासून आरएनए तयार होणार, कारण पुढं रेग्युलेशन आणि एक्सप्रेशन होत असतं. संबंधित डीएनएचं म्हणजे होस्ट डीएनएचं रेग्युलेशन आणि एक्सप्रेशन होत असताना, रिप्लिकेशन झाल्यानंतर रेग्युलेशन एक्सप्रेशन होत असताना ह्या आरएनएचं पण व्हायरल डीएनएचं पण काय होतं, रेग्युलेशन एक्सप्रेशन. मग व्हायरल आरएनए तयार होतात, व्हायरल आरएनए. आणि हे व्हायरल आरएनए पुन्हा त्या ठिकाणी रिप्लिकेशन जाऊन त्यांची संख्या वाढते. ती संख्या वाढल्यानंतर त्याच्यापासून रेग्युलेशन एक्सप्रेशन होऊन त्याच्याभोवती प्रोटीन कोड आणि असे व्हायरल पार्टिकल तयार होतात. तर हे जे काही व्हायरस आहेत अशा पद्धतीनं एकतर सुरुवातीला कसं असतं, तुम्हाला सांगितलं की मी अगोदर जसं पोलीस यंत्रणा असते फोर्स म्हणून तिथं, त्याच्यानंतर आर्मी येते, तसं हा व्हायरस अगोदर मॅक्रोफेजेसवर हल्ला करतो, मॅक्रोस्पेजेसवर. आणि मॅक्रोस्पेजेसमध्ये आरएनए जिनॉम स्वतःला रिप्लिकेट करून घेतो, व्हायरल डीएनए तयार होतात आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ही मॅक्रोफेजेसचा यूज होतो. काय म्हणून हे फॅक्टरी फॉर HIV. So the macrophages can act or behave as a factories for the production of the HIV. तर HIV चं प्रोडक्शन लार्ज स्केलवर होतं, म्हणून याला हे HIV फॅक्टरी म्हणतात. त्याला HIV फॅक्टरी, मॅक्रोफेजेस युटिलाइज्ड ॲज ए HIV फॅक्टरी. म्हणजे HIVची इथं निर्मिती होते. आता इथं एक स्टोरी वेगळी आहे, पण ती इथं डायव्हर्ट केलेली असते. काय झालं असतं, मॅक्रोफेजेसवर ह्या व्हायरसेसने अशा पद्धतीनं मॅक्रोफेजेस दोन स्वरूपात असतात. ब्लडमध्ये जे असतात त्याला मोनोसाइट्स म्हणायचे आणि टिश्यूमध्ये जे असतात त्याला हिस्टोसाइट्स म्हणायचे. तर त्या मॅक्रोफेजेसवर व्हायरसने अटॅक केल्यानंतर ह्या सेलची मेटाबॉलिक मशिनरी एक्सप्लॉइट करतो हा आरएनए अशा पद्धतीनं, आणि ती एक्सप्लॉइट केल्यानंतर त्या व्हायरसची उत्पत्ती होते. आणि मग हे व्हायरल पार्टिकल त्या मॅक्रोफेजेस किंवा त्या ज्या सेल्स असतात त्या सेल्सवर येऊन असं बाहेर बसतो. ही जी आहे समजा ही मॅक्रोफेज आहे, हे जे मोठ्या संख्येने तयार होतात आणि असं बाहेर बसतो. त्याला अँटीजेन प्रेझेंटिंग सेल असंही म्हणतात, अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. आणि पुन्हा सेन्सिटायझेशन होत असतं कोणाचं, TS सेलचं. आणि मग TS सेलनी दखल घेतल्यानंतर ह्या व्हायरसची पुन्हा हा व्हायरस या ठिकाणी असेल तर हे ज्या काही मॅक्रोफेजेस आहेत त्याचा फॅक्टरी म्हणून यूज होतो. अनेक व्हायरसेस तयार होतात. जे व्हायरसेस तयार होतात त्या व्हायरसेसची पुन्हा दखल मेन डिफेन्स लाईन म्हणजे TS सेल घेणार, सेन्सिटायझेशन होणार. त्याचं सेन्सिटायझेशन झाल्यानंतर या ठिकाणी हा जो रिसेप्टर आहे याच्या सहाय्यानं पुन्हा तो असा शिरतो त्या सेलमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर त्या TS सेलमध्ये, टी हेल्पर सेलमध्ये हे व्हायरसेस असे व्हायरल पार्टिकल तयार होतात. त्याला असेंब्ली फॉर्मेशन म्हणतात. दॅट इज द केस ऑफ असेंब्ली फॉर्मेशन. असेंब्ली फॉर्मेशन झाल्यानंतर ती सेल लायसिस म्हणजे सेल तुटते आणि व्हायरल पार्टिकल रिलीज होतात. आणि रिलीज झालेले सर्वत्र रक्तामध्ये पसरतात. पुन्हा राहिलेल्या TS सेल जे आहेत त्याच्यावर हजारोचे हे व्हायरल पार्टिकल पुन्हा अटॅक करतात. मग अशा पद्धतीनं डिटोरिएशन ऑफ TS सेल होते, सेल्युलर इम्युनिटी डिक्रीज होती. आणि मग सेल्युलर इम्युनिटी डिक्रीज झाल्यानंतर एक तर मॅक्रोफेजेसच्या सहाय्यानं त्यांना त्याचं प्रोडक्शन वाढवून घेतलं व्हायरसेसने, म्हणजे व्हायरल पार्टिकल मोठ्या संख्येनं तयार झाले. त्याच्यामुळं TS सेल शेवटी सेन्सिटाईज झाल्या. TS सेल सेन्सिटाईज झाल्यानंतर TS सेलने पुन्हा त्या ठिकाणी त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ते वॉर आहे, त्या TS सेल आणि HIV मधलं वॉर आहे, त्याच्यामध्ये व्हायरस वरचढ ठरला. त्याच्यामुळे TS सेल पुन्हा ही अशी भरली गेली, असेंब्ली फॉर्मेशन झालं, पुन्हा ती तुटली, रप्चर झालं. मग TS सेल नष्ट होत चालल्या. म्हणजे मॅक्रोफेजेसच्या सहाय्यानं निर्मिती झाली, मॅक्रोफेजेस नष्ट झाल्या. त्याच्यानंतर TS सेलनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, TS सेलही नष्ट झाल्या. मग इम्युनिटी मोठ्या प्रमाणावर रिड्यूस झाली त्या बॉडीची. असं झाल्यामुळं या ठिकाणी काय होतं की पहा, हे असं घडल्यानंतर हे जे वेगळ्या प्रकारचे काही म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन होतात. म्हणजे त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये आता समजा काही फंगाय शिरले, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य घटक, दुसरे व्हायरसेस, अदर टाईप ऑफ व्हायरसेसने एंट्री घेतली, किंवा एक पॅरासाइट आहे टॅक्सोप्लाझ्मा नावाचा प्लास्मिड दिलाय, किंवा बॅक्टेरिया दिलाय मायकोप्लाझ्मास नावाचे बॅक्टेरिया दिले. तर हे वेगवेगळे बॅक्टेरिया, पॅरासायटिक एंटिटीज किंवा वेगवेगळे बुरशीजन्य घटक हे शिरतात. आणि ते आता त्यांना रोखण्यासाठी कोणीच नाही शरीरामध्ये, कारण इम्युन सिस्टीम जी आहे ती कोलॅप्स झाली, सेल्युलर इम्युनिटी कोलॅप्स झालेली, TS सेलचा काउंट घटलेला आहे. आणि TS सेलचा काउंट घटला, CD4 काउंट म्हणतात त्याला, तो रिड्यूस झाला. त्याच्या पाठोपाठ लगेच पुन्हा क्लस्टर डिफरन्शिएशन 8 म्हणजे CD8 म्हणजे टी किलर सेल, टी सायटोटॉक्सिक सेल. तर त्या टी लिम्फोसाइटचा एक प्रकार आहे, त्या रोखण्याचा प्रयत्न करतात, त्याही नष्ट व्हायला लागतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात इम्युनिटीची हानी होते. आणि म्हणून वेगळ्या प्रकारचे मायक्रोबियल एंटिटीज ज्यावर शरीरावर अटॅक करतात त्यावेळेस पुन्हा ती बॉडी
that becomes a vulnerable or that becomes a susceptible for the different types of the diseases. आणि म्हणून अनेक प्रकारचे लक्षणं बॉडी दाखवायला लागते. तोपर्यंत स्टेज आलेली असते एड्स, फायनल स्टेज ऑफ द HIV इन्फेक्शन, आणि ती व्यक्ती एकदम जर्जर झालेली असते, एकदम जर्जर. आणि म्हणून शेवटी ते सिंड्रोम होतो आणि शेवटी त्याचा डेथ होणार. शेवटी काय होणार? त्याचा डेथ होणार. आता हे जे इन्फेक्शन आहे HIV इन्फेक्शन, ह्याचं स्प्रेडिंग रोखण्यासाठी ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहे, हा सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे असा, हे रिबन लाईक, हे रेड सिम्बॉल, हा HIV शी संबंधित सिम्बॉल आहे, एड्सशी संबंधित सिम्बॉल आहे. ते नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर WHO यांनी मोठ्या वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेले, ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात ब्लड बँकेची उभारणी करणे, तिथं ब्लड जे आहे ते चेकआउट ब्लड जे आहे ते ठेवणे, आणि ते जे काही ब्लड निडेड पर्सन आहेत ज्यांना हमेशाच ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते त्यांना ते पुरवठा करणे. त्याच्यानंतर डिस्पोजेबल निडल्स आणि सिरिंजेसचा यूज करणे डिफरंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि डिफरंट प्रायव्हेट क्लिनिक्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर पुढं हे कंडोम वगैरेचं डिस्ट्रीब्युशन करणे, सेफ सेक्स, द WHO ॲडव्होकेटेड फॉर द सेफ्टी सेक्स ऑफ द सेफ सेक्स विथ द यूज ऑफ द कंडोम्स अँड सो ऑन. तर अशा पद्धतीनं हे जे काही प्रिव्हेन्शन आहे, प्रिव्हेन्शन तर प्रतिबंध करण्याचा, ह्याचं स्प्रेडिंग रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एफर्ट्स, प्रॉपर एफर्ट त्या ऑर्गनायझेशनने केलेले, ते तुमच्या NCERT शेवटच्या पॅरेग्राफमध्ये रेकॉर्डवर आहे. पुढं या ठिकाणी असं सांगितलं त्याच्यात पहा की हा जो काही आजार आहे HIVचा, हे मालाडी म्हणजे ह्याचा जो आजार आहे, तर हा आजार सगळं फॅमिली मेंबर्स आणि सोसायटीनं टॅकल करायचा आहे. त्या HIV इन्फेक्टेड पर्सनला काही आयसोलेट करून त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायची, त्याचं डिस्क्रिमिनेशन करायची गरज नाही. फॅटर्निटी म्हणजे बंधुभाव ठेवणं आवश्यक आहे, बिकॉज द इन्फेक्शन डज नॉट स्प्रेड सिम्पल बाय फिजिकल कॉन्टॅक्ट और दॅट इज नॉट ए कंटेजियस. त्याच्यानंतर त्याला सनेड ऑफ म्हणजे त्याला वाळीत टाकायची वगैरे गरज नाही, त्याचा तिरस्कार करायची गरज नाही. तर सोसायटीमध्ये त्याला मान सन्मानानं जगू दिलं पाहिजे, कारण त्याचं इन्फेक्शन काही विदाउट ऑफ द कॉशियस बिहेवियर पॅटर्न दॅट डज नॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. ते असे कलेक्टिव्ह मॅनरनं, कलेक्टिव्ह एफर्ट्स करणं सगळ्यांनी मिळून त्याला रोखण्यासाठी, आणि ज्याला ही बाधा झालेली त्यानं त्याच्याबद्दल कल्पना देणं, त्यानं ह्या ऑर्गनायझेशनला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू करणं, त्यांना अवेअरनेस बाळगणं आणि स्वतःची काळजी घेणं की ज्याच्यामुळं त्याचे कॉन्टॅक्ट कोणाबरोबर येणार नाही. अशा प्रकारे मीडियम ट्रान्सपोर्ट होण्यासाठी बॉडी फ्लुइडचं मीडियम जे आहे ते कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, अशी काळजी घेणं आवश्यक आहे. सो सच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन दे हॅव बीन प्रोव्हाइडेड इन द एंडिंग सेक्शन ऑफ दिस चॅप्टर. आता याच्यात तुम्हाला सांगायचं काय राहिलं, तुमचं जे रेकॉर्डर आहे ते सगळं काही सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त डिटेक्शन अँड डायग्नोसिस. डिटेक्शन म्हणजे काय झालं असतं की हे HIVचा म्हणजे हे जे काही रेड सिग्नल आहेत त्याचे जे मेन सिम्पटम्स आहेत 3, त्याच्यापैकी जर सिम्पटम आले तर मग त्याचं पॅथॉलॉजिकल परीक्षण केल्यानंतर सुरुवातीची जी स्क्रीनिंग टेस्ट घेतात ती आहे इलायझा, दॅट इज द इलायझा. तर ही इलायझा नावाची जी टेस्ट आहे, ELISA, इलायझा, हे पहा इलायझा. तर ह्याची एक मोठी स्टोरी आहे इलायझाची. ही टेस्ट कशी घेतात, काय त्याच्यामुळे रिझल्ट कसा मिळतो, तर दॅट इज बियॉन्ड द स्कोप अँड that is beyond the scope and limitations of your syllabus, so that does not, you have no concern for that. पुढे मेडिकलला वगैरे गेल्यावर तुम्हाला स्टडी आहे एनहायमेलिकडे इम्युनोसॉर्बंट असे ASSAY असे. तर एक प्रोसिड्यूर असतो, एक प्रोटोकॉल असतो, सायंटिस्टनी डिसर तो फॉलो केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी HIV बॉडीत आहे का नाही, ज्या त्या संबंधित सस्पेक्टेड इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये ते जाणून घेता येतं. तर ही एक नॉन रिलायबल सिम्पल टाईप ऑफ टिपिकल टेस्ट आहे, स्क्रीनिंग टेस्ट इलायझा. इलायझामध्ये जर पॉझिटिव्ह आला व्यक्ती इलायझामध्ये, तर मग त्याला ॲडव्हान्स टेस्ट करावं लागते, त्याला कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतात, दॅट इज द वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. तर ती दुसरी जी टेस्ट आहे ती आहे वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. याच्यामध्ये मात्र ती व्यक्ती जर पॉझिटिव्ह आली then that is always positive for HIV, that is always positive for HIV, and in that case the prolongation life is possible, but the death that not restricted or stopped, so death always happen, it means that is inevitable, the death is inevitable, मृत्यू टाळता येणार नाही त्याच्यात, प्रोलॉंगेशन ऑफ लाईफ शक्य आहे. ते वेस्टर्न ब्लॉट, तर ब्लॉटिंग टेक्निक नावाचा एक टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्हाला DNA फिंगर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वगैरे ह्या भागामध्ये म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. तिथं व्हॉट इज ब्लॉटिंग अँड टाइप्स ऑफ ब्लॉटिंगमध्ये वेस्टर्न ब्लॉटचा अभ्यास आहे तिथं, सदर्न आणि नॉर्दर्न ब्लॉट बरोबर. ते वेस्टर्न ब्लॉट टेस्ट आहे एवढं लक्षात ठेवा. तर ही डिटेक्शन अँड डायग्नोसिस या पद्धतीने करतात. ती स्क्रीनिंग टेस्ट आहे, ही कन्फर्मेटरी रिलायबल टेस्ट आहे, कन्फर्मेटरी रिलायबल टेस्ट वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. देन त्याच्यानंतर पुढं याच्यात
आता जी ट्रीटमेंट आहे तर ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं की हा क्युरेबल नाही. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ऑप्शन. आता अलीकडच्या काळात काय झालं की ड्रग निघाले अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स. तर जे काही अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये AZT नावाचा ड्रग आहे, आझायडोथायमायडिन वगैरे. तर तो आझायडोथायमायडिन वगैरे काय करतो, हे रेप्लिकेशन प्रोसेस जे आहे हे व्हायरल DNA जो बनला आहे इथं इन्कॉर्पोरेट होऊन इथं इंटिग्रेट झाला आहे आणि पुन्हा त्याचं या ठिकाणी रेप्लिकेशन चालू आहे होस्ट DNA बरोबर. तर ते रेप्लिकेशन जे आहे ते थांबवलं जातं. रेप्लिकेशन थांबवलं त्याच्यामुळं हे व्हायरसचं जे प्रोडक्शन आहे व्हायरल प्रोडक्शन ते कमी प्रमाणात होतं आणि म्हणून CD4 काउंट जो आहे तो थोडा नॉर्मल्सीमध्ये राहतो किंवा डिक्रीज होत नाही, डिटोरेट होत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीला रिलीफ मिळते आणि त्याचं लाईफ जे आहे ते वाढू शकतं, त्याचा जो जीवनकाळ आहे तो वाढतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे याला प्रिव्हेंटिव्ह टाईप ट्रीटमेंट आहे किंवा प्रोलॉगेशन ऑफ लाईफसाठी ट्रीटमेंट आहे, क्युरेबिलिटीसाठी ट्रीटमेंट काही याला उपलब्ध नाही. तर अशा प्रकारची माहिती जवळजवळ तुमच्या NCERT मध्ये आलेली याला अनुसरून ही सगळी माहिती इथं सांगण्यात आली तुम्हाला. ते या TSL मधून जे काही व्हायरल पार्टिकल तयार होतात त्याला प्रोजेनी व्हायरसेस म्हणतात. ते प्रोजेनी व्हायरसेस मोठ्या प्रमाणात पुन्हा TSL वर अटॅक करतात आणि TSLची संख्या घटते. तर CD4 काउंट, त्याच्यानंतर CD8 काउंट म्हणजे T किलर सेल्स किंवा TC सेल्स ह्या पण डिक्रीज होतात. ही मेन डिफेन्स लाईन आहे बॉडीची. सो दिस टाइप ऑफ इन्फॉर्मेशन दे हॅव बीन प्रोव्हाइडेड फॉर अस. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू सी इन युअर NCERT कंटेंट. तर हा व्हिडिओ मराठीत बनवलेला आहे. याच्यानंतर कॅन्सरसाठी व्हिडिओ टाकण्यात येईल आणि पुढचा भाग सगळा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, NCERT समोर घेऊन सगळे मुद्दे चेक करा. त्याच्यानंतर याला तुमच्या मित्र आणि नातेवाईकाबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. त्याच्यामुळं जे काही तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर हे जे काही तुम्ही सगळ्यांनी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला घरी बसण्याची वेळ आली म्हणून हे सगळी माहिती टाकलेली. याच्यात मोठी माहिती आहे, हे फार मोठं आर्टिकल आहे कारण हे सगळं सायंटिफिक रिसर्चचा भाग आहे. याच्यात जेनेटिक्स आहेत, इम्युनॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स आहेत, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आहेत. तर त्याला त्यांनी शॉर्ट करून अब्रिव्हेट करून तुमच्यासमोर या पद्धतीने मांडलेलं आहे. थँक्यू फॉर ऑल.